आम्ही दोघंही या ठिकाणी उमेदवारी लढवतो आहे. खरं तर माळशिरस तालुक्यामध्ये जर आपण बघितलं तर नेहमी माळशिरस तालुक्यामध्ये एक विकासाचं राजकारण हे केलं जातं. राजकारण फक्त 20% आणि 80% समाजकारण ह्याच धर्तीवरती हा तालुका आज उभा राहिलेला आहे. लोकांमध्ये पूर्ण आनंद आहे. आज आमचे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत हे निश्चितच एक चांगले उमेदवार, तगडे भक्कम उमेदवार हे दिलेले आहेत. ज्यांनी समाजामध्ये काम केलेलं आहे, समाजकारणामध्ये काम केलेलं आहे, राजकारणात त्यांचं पूर्ण चांगलं वलय हे आहे. हे असे उमेदवार आम्ही दिलेले आहेत. तालुक्यामध्ये सध्या महाविकास आघाडीची उमेदवारी भक्कम असल्यामुळं जसं आम्ही धोरण ठेवलेलं आहे की 9-18 हे आमचं एक स्लोगन आमचं राहणार आहे. अनेक योजना ज्या माहिती नव्हत्या तालुक्यामध्ये किंवा कुठल्या पंचायत समितीला, जिल्हा परिषदेला माहिती नव्हत्या, अशा योजना आम्ही प्रभावपणे तालुक्यामध्ये आम्ही राबवलेल्या आहेत. मी माळशिरस तालुक्यातली स्वाभिमानी राहिलेली जनता आहे आणि ही अशा कुठल्याही भूलथापांच्या बळी पडणार नाही. सर्वप्रथम मी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं काल अपघातामध्ये दुःखद निधन त्यांचं झालं. त्याबद्दल त्यांना सर्वप्रथम मी माळशिरस तालुक्याच्या वतीनं भावपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. खऱ्या अर्थानं अजितदादांसारखं एक विकासात्मक नेतृत्व आज आपल्या राज्यातनं आज गेलेलं आहे आणि त्याचा निश्चितप्रमाणे त्यांची उणीव ही पूर्ण राज्याला भासणार आहे. दादांचं नेहमी एक राज्याच्या विकासाच्या दृष्टीनं दादांनी काम केलेलं आहे आणि कार्यकर्ते घडवण्याच्या दृष्टीनं दादांचं काम हे दादांनी केलेलं आहे. निश्चितच दादांच्या जाण्यानं ह्या माळशिरस तालुक्यावरती, अख्ख्या राज्यावरती एक मोठं दुःखाचं डोंगर हे पसरलेलं आहे. त्याबद्दल मी माळशिरस तालुक्याच्या वतीनं आदरणीय दादांना आणि त्यांच्याबरोबर विमानामध्ये असलेले त्यांचे सर्व सहकारी त्यांना भावपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. आज खऱ्या अर्थानं माळशिरस तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्त आज सुरुवात केलेली आहे आणि फुंडशिरस जिल्हा परिषद गणातून मी स्वतः उमेदवार म्हणून आहे आणि फुंडशिरस पंचायत समिती गणातून सोनाली राजेंद्र पाटील ताई ह्या पंचायत समितीला उभा आहेत. खरं तर आपण बघितलं तर आज जवळपास 4 ते 5 वर्षानं आज या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आज लागलेल्या आहेत. खरं जर आपण बघितलं तर प्रशासकाच्या काळामध्ये अनेक गावांमध्ये बऱ्याचशा अडचणी किंवा विकासाच्या दृष्टीनं, योजनांच्या दृष्टीनं हे तुटवडा किंवा त्यामध्ये अडचणी निर्माण झालेल्या आहेत आणि निश्चितच ह्या निवडणुकीच्या माध्यमातून पुढील काळामध्ये आपल्या शासनाच्या योजना असतील, जिल्हा परिषदेच्या काही योजना असतील, ह्या राबवण्याच्या दृष्टीनं मदत होणार आहे. खरं जर बघितलं तर माळशिरस तालुक्यामध्ये आदरणीय सहकार महर्षींच्या विचारांना हा तालुका चालतो. आदरणीय विजयदादा, आदरणीय बाळदादा, मदनदादा यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय आमदार उत्तमरावजी जानकर साहेब, आदरणीय खासदार धैर्यशील भैया यांच्या नेतृत्वाखाली ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची निवडणूक आज आम्ही लढवतो आहे. आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून आणि मित्रपक्षाच्या माध्यमातून शरदचंद्रजी पवार या पक्षातून तुतारी चिन्हावरती आम्ही दोघंही या ठिकाणी उमेदवारी लढवतो आहे. खरं तर माळशिरस तालुक्यामध्ये जर आपण बघितलं तर नेहमी माळशिरस तालुक्यामध्ये एक विकासाचं राजकारण हे केलं जातं. राजकारण फक्त 20% आणि 80% समाजकारण ह्याच धर्तीवरती हा तालुका आज उभा राहिलेला आहे. सहकार महर्षींनी दिलेलं ब्रीदवाक्य जीवात जीवमान असेपर्यंत जनतेची सेवा करायची आणि जनसेवा हीच ईश्वर सेवा, हेच विचार ह्या माळशिरस तालुक्याने पुढं न्यायचं काम ह्या तालुक्यामध्ये केलेलं आहे. आणि भविष्यातसुद्धा आम्ही सर्व हे उमेदवार जे आम्ही आता उभा आहे ते सर्वजण निवडून आल्यानंतरनं विकासाच्या दृष्टीनं, लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याच्या दृष्टीनं आम्ही सर्वजण या ठिकाणी प्रयत्न आम्ही आदरणीय उत्तमरावजी जानकर साहेब, खासदार आदरणीय धैर्यशील भैया यांच्या नेतृत्वाखाली आम्ही करीन, एवढंच मी या ठिकाणी या निमित्ताने सांगतो. आता तुम्ही सांगितलं प्रशासक होता 3-4 वर्ष, याचा काय परिणाम होईल का मतदारांवर, जे कामं रखडले, लोकांच्या अडचणी वाढ झाले? नाही, हाच म्हणून तर आज लोकांमध्ये पूर्ण आनंद आहे. आज आमचे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत हे निश्चितच एक चांगले उमेदवार, तगडे
भक्कम उमेदवार हे दिलेले आहेत, ज्यांनी समाजामध्ये काम केलेलं आहे, समाजकारणामध्ये काम केलेलं आहे, राजकारणात त्यांचं पूर्ण चांगलं वलय हे आहे, हे असे उमेदवार आम्ही दिलेले आहेत. आणि त्यामुळं आम्हाला खात्री आहे की आमचे 9च्या 9 जिल्हा परिषद सदस्य आणि 18च्या 18 पंचायत समिती सदस्य निवडून येणार आहेत आणि त्या माध्यमातून आमची कामं तळागाळापर्यंत जाणार आहेत. निश्चितच आज प्रशासक असल्यामुळं प्रशासक हा फक्त म्हणजे प्रशासकीय कामामध्ये त्यांचं फार तिथं लक्ष त्यांचं राहिलेलं आहे. खाली गावातली जर आपण बघितलं की निधी खर्ची पडला पाहिजेत, विकास किंवा लोकांच्या अडीअडचणी सोडवली पाहिजेत, हा निश्चितपणे ह्याची उणीव लोकांना त्याची जाणवलेली आहे आणि त्यामुळं कुठं तर विकास हा थांबलेला आहे ह्या 4-5 वर्षांमध्ये. ह्या निवडणुकींच्या माध्यमातून पुढं भविष्यामध्ये निश्चितच लोकांची कामं या ठिकाणी सदस्यांच्या किंवा निवडून आलेले जे उमेदवार असतील त्यांच्या माध्यमातून होणार आहेत. त्यामुळं तालुक्यामध्ये सध्या महाविकास आघाडीची उमेदवारी भक्कम असल्यामुळं 9 जसं आम्ही एक धोरण ठेवलेलं आहे की 9-18 हे आमचं एक स्लोगन आमचं राहणार आहे आणि त्यामध्ये आमचे सर्वच उमेदवार निवडून येतील अशी खात्री आहे आणि कामंही आम्ही प्रामाणिक करू. मागील काळामध्ये आपण बघितलेलं आहे, मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये आदरणीय विजयदादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पंचायत समितीची कामं केली. अनेक योजना ज्या माहिती नव्हत्या तालुक्यामध्ये किंवा कुठल्या पंचायत समितीला जिल्हा परिषदेला माहिती नव्हत्या, अशा योजना आम्ही प्रभावपणे तालुक्यामध्ये आम्ही राबवलेल्या आहेत. मग त्यामध्ये बचत गटांना कर्ज वाटपाचं असेल, संघटित बांधकाम मजुरांचं असेल, जलयुक्त शिवारच्या माध्यमातून वडा खोलीकरण असेल, बांधाऱ्यांची कामं असतील, ही बरीच अशी विकास कामं आम्ही मोठ्या प्रमाणात आम्ही केलेली आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की जनता ही नेहमी माळशिरस तालुक्यातली स्वाभिमानी राहिलेली जनता आहे आणि ही अशा कुठल्याही भूलथापांच्या बळी पडणार नाही. आज जर आपण परिस्थिती तालुक्याची बघितली तर हा तालुका एक वेगळ्या दिशेने जातो आहे. आज एवढ्या मोठ्या प्रमाणे भ्रष्टाचार होते, एवढ्या मोठ्या प्रमाणे दमदाटी कार्यकर्त्यांवरती किंवा अधिकाऱ्यांवरती केली जाते आणि त्याच्यामुळं आम्हाला खात्री आहे की आम्ही निश्चितपणे आमचे सर्वचे सर्व उमेदवार निवडून येणार आहेत. परंतु आपल्या विरोधात सत्तेतील पक्ष आहे, तर त्याचा कितपत परिणाम होईल सत्तेतील पक्ष आणि आपण सत्तेत नसताना? आता जर मी जसं म्हटलं की आम्ही योजना तालुक्यामध्ये पंचायत समितीच्या माध्यमातून राबवलेले आहेत. जर आपण मागचा पंचायत समितीचा काळ जर आपण बघितला तर त्यावेळेससुद्धा आम्ही सत्तेत नव्हतो. म्हणजे ज्यावेळेस वैष्णवीदेवी सभापती होत्या किंवा शोभाताई साठी सभापती झाल्या त्यावेळेससुद्धा आम्ही सत्तेच्या बाहेरच होतो. पण आदरणीय विजयदादांचं वलय एवढं आहे, दादांनी त्या काळामध्ये ज्यावेळेस जसं मी सांगितलं की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, दादांनी त्या विचारांनी काम केलेलं आहे. दादा ज्यावेळेस सत्तेत होते, मंत्री होते, उपमुख्यमंत्री होते, त्यावेळेस दादांनी कधी पक्षपात दादांनी बघितला नाही. एक सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे किंवा जनतेची कामं झाली पाहिजे हा विचार त्यांनी केलेला आहे. त्यामुळं सत्तावर कुठली जरी असली तरी काय निधी आणायच्या दृष्टीनं काय अडचण येणार नाही आम्हाला, कारण दादांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत. आणि जर आपण विचार जर केला तर दोन्ही आज राज्याचे आता आदरणीय दादा नाही आहेत, पण दोन्ही सत्तेतले पक्ष आज आमच्याबरोबर आम्हाला मदत किंवा आम्हाला सहकार्यामध्ये आहेत. निश्चित आम्हाला काय वाटत नाही की अडचण त्या ठिकाणी निधीसाठी येईल म्हणून.